संजय राऊतांचं राज ठाकरेंना आता थेट आव्हान देण्यात आलंय। आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला आव्हान द्या। आम्ही सांगितलं होतं बीड आंदोलनाशी आमचा संबंध नाही असं राऊतांनी म्हटलंय। दरम्यान बीडमधील राड्यावरून राज ठाकरेंनी माझ्या नादी लागू नका अन्यथा राज्यात सभा घेणं अवघड होईल असं म्हटलं होतं। त्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलं। माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले। उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही। त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये। या लोकांनी मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे। त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी। कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला। समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत? तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना, बघून घेऊ वगैरे, द्या ना अहमद शाह अब्दालीला। जो महाराष्ट्र लुटतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय, हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान। आम्हाला कसलं देते? आम्ही आहोत, आम्ही समर्थ आहोत। हिम्मत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा। हिम्मत असेल तर तिकडे शेपट्या घालता, ठीक आहे, बघून घेऊ आम्ही। गडा मैदान लांब नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।